नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, 2026 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून घोषित झालं आहे. हिमनद्यांचं वितळणं, सागरी उष्णतेच्या लाटा आणि अनियमित मान्सून हे आता केवळ अंदाज राहिलेले नसून अब्जावधी लोकांना प्रभावित करणारी ही सद्य परिस्थिती आहे. याचसाठी जागतिक पर्यावरण दिनाचं महत्त्व. या निसर्गातील बदलांवरचा मानवासाठीचा उपाय देखील निसर्गातच दडला आहे. तेव्हा ह्या 5 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे पर्यावरण अभ्यासक आणि पक्षीमित्र संजय गुरव सर यांना. पर्यावरणपूरक परसबाग घरोघरी रोपवाटिका उपक्रमाअंतर्गत दरवर्षी 2000 रोप निर्मिती, वृक्षबीज संकलन, नैसर्गिक पद्धतीनं जंगल निर्माण, वनराई बंधारे निर्मितीतून पाणी जिरवा उपक्रम, पक्षी संवर्धन, कमळबाग निर्माण यासारखे पर्यावरणपूरक अनेक उपक्रम राबवून ते हवामान बदलाला आळा घालण्यासाठी मोलाचं योगदान देत आहेत. नमस्कार गुरव सर. नमस्कार. आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. सर, दरवर्षी 5 जून रोजी साजरा होणाऱ्या आणि यंदाच्या वर्षी अझरबैजान हा देश या दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं यजमानपद भूषवित असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश असा आहे की जो हवामान बदल झाला आपण म्हणतो, तर अचानक बदल झालेला नाही हवामानामध्ये. आपली जी जीवन पद्धती आहे, माणसाने आपल्या जीवनामध्ये अनेक बदल, यांत्रिक बदल खूप घडवून आणलेले आहेत. त्यामुळे हे जे तापमान अचानक वाढलेलं नाही आहे, हळूहळू याचा रेशो वाढत चाललेला आहे. आणि जागतिक दिन जगभरात साजरे होत असतात, तर त्याचं निमित्त तेच असते की जनजागृती हा त्यामागचा एक उद्देश असतो. आणि नवीन लोक या कार्यामध्ये, उपक्रमांमध्ये जुडले पाहिजे, निसर्गाशी जुडले पाहिजे, पर्यावरणाशी जुडले पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. भारत देश हा जो देश आहे, भरपूर लोकसंख्येचा देश आहे. 150 कोटी लोकांचा देश आहे. म्हणजे 150 कोटी गुणिला 2 म्हणजे 300 कोटी हात आमच्याकडे उपलब्ध आहेत काम करण्यासाठी. तर त्या संख्येच्या मानाने आमच्याकडे तेवढी ऊर्जा आहे काम करण्याची, असं मला वाटते. सर, निसर्गापासून प्रेरणा हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. तर याचे 3 महत्वाचे मुद्दे जर आपण विचारात घेतले, तर आजच्या भयंकर हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर निसर्गापासून प्रेरणा ही संकल्पना कशी महत्वाची ठरते? आमच्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी हे सगळं आम्हाला 300, 500, 800 वर्षापूर्वीच त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. अगदी खरं आहे. आणि झालंय काय की निसर्ग फक्त देत राहतो, मागत काहीच नाही. की तुम्ही झाडं लावू नका, तुम्ही झाडांना पाणी घालू नका, फक्त तुम्हाला काय करायचं की झाडं तोडू नका. एक झाड काय काय देतो? एक झाड म्हणजे एक परिसंस्था आहे की प्राणवायू झाड देतात, पानं फुलं देतात, औषधी देतात, पक्ष्यांना अधिवासासाठी जागा निर्माण करून देतात, कीटकांना अधिवासासाठी मित्र, कीटक, शत्रू कीटक सगळे त्या झाडावर राहतात. त्या झाडाच्या सावलीमध्ये कोण येऊन बसतो, तो झाड काही आपल्याला विचारत नाही. खरं आहे. ती नदी, त्या नदीचं पाणी कोण पितो, ती नदी विचारत नाही. तिचं काम आहे देणं, झाडाचं काम आहे फक्त देणं. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या अंगणातलं पर्यावरणही समृद्ध असावं, त्याकरता माझ्या अंगणात 2 झाडं असली पाहिजे की ज्या झाडावर पक्षी थांबे तयार होतात. पक्ष्यांचं तुमच्याकडे, कीटकांचं, फुलपाखरांचं तुमच्या अंगणात येणं जाणं असलं पाहिजे. म्हणजे मी माझ्यापासूनच त्याची सुरुवात केली पाहिजे, माझ्या घरापासून, माझ्या अंगणापासून. बरोबर. आणि निसर्ग काहीच मागत नाही. आमच्या एका आरतीमध्ये म्हटलेलं आहे, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. आम्ही जे देऊ तेच निसर्ग आमचं आम्हाला परत करते. म्हणजे आम्ही जे देऊ तेच आम्हाला परत मिळेल. आणि झालं तेच की आम्ही एवढं काही म्हणजे क्रूर वागलेलो आहोत की ते आमचं आम्हाला त्याच्या 4 पटीनं परत मिळून राहिलेलं आहे. 2 बाजू असतात. एक असते सृजन
आणि दुसरी बाजू आहे विध्वंस. हम्म. आमचं सृजनाकडे दुर्लक्ष होऊन राहिलं आणि विध्वंसाकडे आम्ही चाललेलो आहोत. अगदी खरंय. म्हणजे घरापासूनच पर्यावरण संवर्धनाचे धडे आम्ही घेतले पाहिजे. निश्चितच. हा म्हणूनच आपण म्हणू शकतो, की निसर्गापासून आपण प्रेरणा घ्यायला हवी. हा याच निसर्ग मध्यवर्ती संकल्पनेतला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हवामानासाठी. तर जागतिक तापमान वाढ मर्यादित करण्याच्या विश्वासार्ह मार्गाचे अत्यावश्यक घटक म्हणून हम्म, वनीकरण आणि हम्म. पुनर्वनीकरण महत्वाचं मानलं जातं. तर या त्यासाठी अनुषंगाने आपणही जंगल निर्मितीचे उपक्रम राबवत असतो. हो, आपण त्याविषयी सांगूया. हं. मी एका ग्रामपंचायतीमध्ये राहतो आणि माझ्या घरापासून 3 किलोमीटर अंतरावर 4 टेकड्या आहेत. आणि त्या टेकड्यांवर नैसर्गिक पद्धतीने जंगल निर्मिती कशी करता येईल यासाठी लॉकडाऊनच्या काळापासून माझा भरपूर प्रयत्न चालू आहे. काही लोक माझ्यासोबत जुळलेले आहेत. हां. ही संख्या वाढली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतीचं, नगरपालिकांचं, आमदार खासदारांचं, हं. अधिकारी वर्गांचं सहकार्य लाभलं पाहिजे. अशा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने, आमदार खासदारांनी, नगराध्यक्षांनी मला घोषणा केल्या पाहिजे की या गावातील हा जो ई क्लास लँड आहे गावालगतचा, हं. हा 30 वर्षाकरता याच्या स्वाधीन केला. हं. त्यांनी इथं जंगल निर्मिती करून दाखवावी. त्याकरता लागणारं सहकार्य शासनाकडून मिळेल, ग्रामपंचायतीकडून मिळेल, नगरपालिकेकडून मिळेल. सर तर ते झाडं शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आता गायरान जे आहे त्यावरती गवताळ प्रदेश निर्माण करता आले पाहिजे. गवताळ प्रदेश, काटेरी प्रदेश जे आहेत, काटेरी झुडपांचे प्रदेश आहेत, ते आमचे संपलेले आहेत. त्यामुळे काय झालं की पावसाचं पाणी जेवढ्या स्पीडने ते त्याच्या 10 पटीनं धो पाणी ते वाहून जाते. हं. आणि गवत, झाडं, काटेरी झुडपं हे जे आहेत लाखो लिटर पाणी जमिनीत मुरवण्यास मदत करतात. म्हणजे आमच्या लहानपणी, आज माझं वय 60 आहे. माझ्या लहानपणची गोष्ट सांगतो की जानेवारी फेब्रुवारी पर्यंत आमच्या गावचे नाले, ओढे झुळझुळ व्हायचे. आता ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्येच आटून जीव सोडून जातात. देतात, आटून हं. जातात. हं. आणि जे नैसर्गिक पाझर जो म्हणतो आपण नदीचा, तो तयार करण्याची ताकद फक्त गवताळ प्रदेशामध्ये आहे. तर ते गवताळ प्रदेश जे आहेत ते निर्माण करण्यासाठी शासनाने अशा सामाजिक संस्थांना मदत केली पाहिजे. निश्चितच. हा सर शासनाबरोबरच हम्म लोकांनी वैयक्तिक किंवा शालेय संस्थात्मक पातळीवरती असे हम्म कोणते उपक्रम राबवले पाहिजेत जेणेकरून झाडांची संख्या वाढेल? पहिली गोष्ट तर झालंय काय माहितीये का, की आम्ही लोक की नाही दुसऱ्याच्या लेकराला खांद्यावर घेतो. लक्षात घ्या, म्हणजे विदेशी झाडं. काय आहे की ही जी विदेशी झाडं आहे ना, या झाडांवर आमचे पक्षी म्हणजे माझ्या प्रदेशातले स्थानिक पक्षी जे आहेत, हं. स्थानिक कीटक जे आहेत, हे त्यावर उतरतच नाहीत. आणि पक्षी, कीटक हे सृष्टीचे लागवड अधिकारी आहेत. सर्वात मोठ्या संख्येने बीज प्रसार करण्याची ताकद फक्त पक्ष्यांमध्ये आणि कीटकांमध्ये आहे. लाखोच्या संख्येने हे पक्षी आणि कीटक बीज प्रसार करत असतात. परंतु त्यांना पक्षी थांबे लागतील ना, हो. उंच उंच झाडं लागतील ना. तर ते उंच झाडं नाहीयेत, देशी झाडं नाहीयेत. आमचे जे स्थानिक झाडं जे आहेत त्यांची संख्या घटलेली आहे. त्यामध्ये खास करून वड, पिंपळ, चिंच, जांभूळ. आता बघा आमच्या भारत देशामध्ये मधुमेहाचे पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली. आणि हे 10,000 वर्षापूर्वी आमच्या ऋषीमुनींच्या लक्षात आलं होतं, आम्हाला मधुमेह होऊ शकतो. म्हणून त्यांनी त्या काळातच जास्तीत जास्त भारत देशामध्ये जांभळाची झाडं लावून ठेवली होती. नदीच्या काठी, तलावांच्या काठी, म्हणजे जे पाणवठे होते आमचे, हं. हं. त्या पाणवठ्यांच्या काठी जांभळाची लाखो करोडो झाडं होती. आणि म्हणून आमच्या देशाला जांभळांच्या झाडांचा देश म्हणायचे, अच्छा. जंबूद्वीप म्हणायचे. जांभळाला संस्कृतमध्ये जंबू म्हटलेलं आहे. कारण की जांभळाच्या झाडामध्ये ताकद आहे की पाण्यामध्ये इन्सुलिन सोडतात त्याची मुळं. आणि ती पाणी जर आपण पित राहिलो तर आम्हाला भविष्यात मधुमेह होणार नाही, डायबिटीस होणार नाही. किती मोठी आता मला सांगा बरं, एकाही नदीच्या काठी जांभळाची झाडं राहिलेली नाही. माझ्याच गावामध्ये जो तलाव आहे नगरपालिकेचा, त्या नगरपालिकेच्या तलावाच्या एका बाजूला पूर्ण जांभळाचं बन होतं, त्याला जांभूळ बन म्हणायचे. तिथं आज एकही झाडं नाही. तर याच्याकडे सामाजिक संस्थांनी लक्ष घालावं की आपल्या निश्चितच. गावालगतचे जे नदी तलाव आहेत त्या काठी जास्तीत जास्त यावर्षी जांभळाच्या बिया कलेक्ट करून झुडपांमध्ये टाकाव्या. हं. हं. झुडपांमध्ये टाकल्याने काय होईल की नैसर्गिक पद्धतीने जंगल वाढवेल. बरोबर. सर ह्या जंगल वाढीचे पण 2 प्रकार आहेत.
एक आहे की दत्तक पुत्र आणि दुसरा जो आहे आईच्या गर्भात संस्कारित झालेला पुत्र. हं, आता दत्तक पुत्र म्हणजे कसा की रोपवाटिकेत तयार झालेलं एखादं झाड असेल, रोप असेल, हं. वेळेवर त्याला खत पाणी सगळं मिळते, परंतु त्याच्या मुळा ज्या आहेत त्या बॅगमध्ये जर त्याचा कालावधी जर जास्त झाला तर त्या मुळा तिथं कॉईल होतात हं. आणि ती झाडं जर आपण कुठं लावली तर त्याचं आयुष्यमान 25 वर्षाच्या नंतर धोक्यात येते. ती अच्छा. झाडं कोलमडू शकतात आणि त्याच्यावर संस्कारच नसतात ना बरोबर. आईचे. त्याला बोर्नव्हिटाची सवय झाली, त्याला कॉम्प्लानची सवय झाली, त्याला तिखट, मीठ, लोणचं, कुरडई, सांडोई, पापड हे त्याला माहीतच नाही त्या झाडाला. खरी आणि गोष्ट आहे. जर अगदी तुम्ही खरी आहे. जर समजा काटेरी झुडपांमध्ये जर समजा बिया टाकल्या तर काय होईल, पावसाच्या पाण्याने ते रुजतील, त्याच्यावर पर्यावरणाचे निसर्गाचे संस्कार होतील हं. आणि त्याची मुळं खोलवर जातील. खोलवर गेल्याने काय होईल की त्याचं आयुष्य भरपूर राहील. त्याचं आयुष्य भरपूर राहिलं तर तुमचं माझं भविष्य सुखकर निश्चितच. होईल. बरोबर. सर, आता मध्यवर्ती संकल्पनेतला शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हम्म, आपल्या भविष्यासाठी. हम्म, आता तुम्ही जसं म्हणालात, की आपलं हम्म. भविष्य सुरक्षित राहील. तर हा, अर्थातच शाश्वततेसाठी आपण याला म्हणूयात. हा, तर हा. नाऊ फॉर क्लायमेट या हम्म, मोहिमेअंतर्गत आता सौर ऊर्जा, बिजली घर योजना, हरित हम्म, वाहनं, हम्म, पवनचक्क्या यासारखे हम्म, शाश्वत विकासाचे प्रकल्प सरकारने हाती घेतलेच आहेत. हम्म, हम्म, पण आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी किंवा हम्म, आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी हम्म. आपलं काय योगदान असायला पाहिजे आणि आपण काय काय सल्ला केलं द्याल आमच्या पाहिजे? श्रोत्यांना? हा, यांत्रिक साधनांचा वापर शक्यतोवर टाळावा. जसं की मला भाजीपाला घ्यायला जायचा आहे, बाजार करायला जायचा हं, आहे. जर मला ते पायी अंतरावर असेल तर त्याचा अवलंब जास्त करावा हं, किंवा सायकलचा वापर जास्तीत जास्त वाढवावा. हं. आणि शासकीय जे कार्यालय आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, तर त्या ठिकाणी यासाठी काहीतरी योजना आखल्या पाहिजे, की जे विद्यार्थी, जे शिक्षक, जे नोकरदार आहेत, ते सायकलनी जर येत असतील तर त्याच्यासाठी शासनाच्या योजना शासनाने निर्माण कराव्या, पुरस्कार वगैरे काय असतील तर ते त्यासाठी प्रोत्साहनपर. प्रोत्साहनपर म्हणजे सायकलचा वापर वाढला पाहिजे. हं, सायकलचा वापर वाढला हं. की आपसुकच प्रदूषण कमी होईल. प्रदूषण कमी झालं याचा सिम्बॉल काय आहे की आकाश निरभ्र दिसायला लागते. छान कार्बन उत्सर्जनाला देखील आळा बसेल त्यामुळे. आळा बसेल. आणि बरोबर. हे जे आता एक छोटा शेतकरी आहे, तर शेतावरची कामं करण्यासाठी जी आमची पारंपरिक साधनं होती, हं, नांगर, वखर, डवर, निंदण, खुरपण, हं, ते याचा अवलंब आता करायला पाहिजे आणि जे आम्ही रासायनिक फवारण्या करतो हं, त्या सर्वात आधी थांबायला पाहिजे. कारण की रासायनिक फवारणी केल्यानंतर त्याच्यावर पाऊस पडतो आणि ते जे रासायनिक द्रव्य आहेत, हं. ते वाहून कुठं चालले? नदी तलावांमध्ये. बरोबर. आणि कॅन्सरचे पेशंट किती वाढत आहेत? याची मेन कारणं तीच आहेत, की मधमाशांची संख्या कमी होण्याचं कारण रासायनिक फवारण्या त्या टाळल्या पाहिजे. खरं आहे. आणि नैसर्गिकच उपाययोजना आखल्या हां, तर निश्चितच आपण शाश्वत विकासाकडे आपली पावलं नेतोय असं आपल्याला हां, म्हणता येईल. हां. पर्यावरण गीत सादर करू शकतो ताई. हां, बिलकुल. प्लास्टिकचा वापर टाळावा. कापडी पिशवी घरून घरून निघावं बाजाराला जाताना. त्यावर एक गीत आहे. गल्लीत प्लास्टिक, नालीत प्लास्टिक, नदी ही प्लास्टिक न भरली. प्लास्टिकच्या पायी पायीन रे भाई अवस्था कशी ही झाली. या प्लास्टिकनं र नासली सृष्टी सारी. या प्लास्टिकनं र नासली सृष्टी सारी. पूर्वी किराणा पुडीत बांधून येई. पूर्वी किराणा पुडीत बांधून येई. त्या पुडीचा दोरा आजीबाई गुंडाळून ठेवी. त्या पुडीचा दोरा आजीबाई गुंडाळून ठेवी. त्या दोऱ्यानं ताई अन आई वाकळा शिवून घेई. अन आता या प्लास्टिकनं र नासली सृष्टी सारी. खूप छान. सर, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि पर्यावरण दिनाच्या औचित्याने आपण आमच्या श्रोत्यांना शाश्वत विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांविषयी अतिशय सुंदर सल्ला दिलात. त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद.